अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नरसिंह सरस्वती स्वामी दत्तदेव संस्थान यांचे वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या प्रवचनाचा आजचं शेवटचं पुष्प आज महाराज या ठिकाणी सादर करतायत। गेले 4 दिवस आपण महाराजांच्या वाणीने संपूर्ण सर्व श्रोते मंत्रमुग्ध झालेलो आहोत। 2, 2.5, 3 तास कसे संपले हे आपल्याला समजत नाही। एखाद्या कठीण विषयावर कशा पद्धतीने बोलायचं आणि तो विषय समोरच्या माणसाला पुन्हा समजला पाहिजे। 2 वर्ष व्याख्याते म्हणून काम केल्यानंतर देखील अशा पद्धतीचं काम ते व्यवस्थित करू शकतात की जे आम्हाला 30-35 वर्ष नोकऱ्या केल्या तरी जमत नाही। पण सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध झालेले आहेत आणि आज शेवटचं पुष्प ते आज या ठिकाणी आपण अर्पण करतायत। आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घ्यावं। तत्पूर्वी 1-2 सूचना मी देतो की आपले मोबाईल्स कृपया बंद ठेवा। व्हिडिओ रेकॉर्डिंग कोणी करू नका। कार्यक्रम संपल्यानंतर आज या ठिकाणी शेवटचा दिवस म्हणून दत्तदेव संस्थानमार्फत महाराजांना स्टेजवरतीच प्रसाद दिला जाईल आणि त्यानंतर महाराज स्टेजच्या समोरच्या बाजूला खुर्चीवरती येऊन बसतील। आपल्या कोणाला सत्कार करायचा असेल किंवा आशीर्वाद घ्यायचा असेल ते त्या ठिकाणी समोर आल्यानंतर घ्या। शक्यतो फोटो काढत बसू नका, कारण महाराजांना नंतर पुन्हा प्रवासाला जायचं आहे। पुन्हा एकदा मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। महाराजांना पुन्हा एकदा मी येणारा जो आमचा कन्यागत पर्वकाल आहे त्या कन्यागत पर्वकालामध्ये अशी सेवा करण्याची संधी महाराजांनी आपल्याला आणि आम्हाला ऐकण्याची संधी महाराजांनी आम्हाला द्यावी असं मी महाराजांना आजच 2 वर्षानंतरचं आमंत्रण या ठिकाणी देऊन ठेवतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढील सेवा या ठिकाणी सुरू होईल। धन्यवाद। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तेजस्वी तपसा दीप्तो दुर्धर्षो दर्भाजनः सर्वभक्षोपि युक्तात्मा नादत्ते मलम अग्निवत। श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये भगवान श्री दत्तात्रय आणि यदू या दोघांचा जो संवाद झाला त्या संवादामधून यदूनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भगवान दत्तात्रयाने आपल्या समाधानाचं कारण आपल्याला प्राप्त होणारं ज्ञान हे सांगितलेलं आहे। समाधानाला कारण ज्ञान असतं। केवळ कर्माने आपल्याला समाधान होत नाही हा सिद्धांत सांगून ते ज्ञान ग्रहण करण्याकरता आपण अनेक गुरूंकडून अनेक गुण आत्मसात केले आणि त्याच्याकरता 24 गुरूंचा विचार भगवान दत्तात्रयाने यदूला सांगितला। गुरुची आवश्यकता, गुरुचं महत्व, गुरुची एकरूपता या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून 24 गुरूंची माणसाला जीवनामध्ये आत्मकल्याणासाठी गरज असते काय? का एका गुरुच्या कृपेने भागतं
असा विचार उपस्थित करून आपण त्या संबंधामध्ये बराच विचार करून आलेलो आहोत. आत्मज्ञान जरी आपल्याला मुक्त करणारं असलं, मोक्ष देणारे गुरु जरी एकच असले, तरी तो मोक्ष ते आत्मज्ञान ग्रहण करण्याची योग्यता आपल्या ठिकाणी असली पाहिजे. ती योग्यता येण्याकरता आपल्याला अनेक गुरूंचा विचार करावा लागत असतो. जिथून जिथून जो जो गुण आपल्याला घेता येईल तो तो गुण माणसाने घेतला पाहिजे. मग तो कुणाकडून येतो, ती व्यक्ती योग्य आहे का अयोग्य आहे, ती व्यक्ती श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे, त्या व्यक्तीचं सामर्थ्य किती आहे, या सगळ्या गोष्टी आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरता आवश्यक असणाऱ्या गुणसंपदेच्या स्वीकाराकरता गौण ठरतात. हे सगळे विचार गौण आहेत. म्हणून विषादपि अमृतम ग्राह्यम बालादपि सुभाषितम अमित्रादपि सद्वृत्तम अमेध्यादपि कांचनम, याचा विचार आपण करून आलो की बालादपि सुभाषितम ग्राह्यम, लहान मुलाच्या मुखातून जरी काही ग्रहण करता आलं तरी ते करावं, पण ते सुभाषित असलं पाहिजे, याचा आग्रह मात्र निश्चित आहे. याच्याकरता जिथून जिथून जे जे चांगलं घेता येईल ते ते घ्यावं. पण कशा करता? व्यक्तिमत्व विकासाचा विचार आजकाल जो नव्या रूपाने आपल्या समोर येतो आहे, त्याचा हेतू काय, याचा विचार केला तर वेदांताने आपल्याला त्याचा हेतू सांगितला, आत्मकल्याण. आत्मकल्याणाकरता कोणत्याही गुणाची प्राप्ती आत्मकल्याणाकरता करून घ्यावी. मग तो गुण जिथून जिथून आपल्याला घेता येईल तो तो आपल्याला त्या त्या वेळेचा गुरु म्हणून स्वीकारावा लागत असतो. जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु म्या केला जाण, गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे, असं एकनाथ महाराजांनी या संबंधामध्ये म्हटलं. त्याचा विचार आपण करून आलो. मग कुणाकुणाकडून काय काय गुण घेतले, 24 गुरूंचा विचार आला. त्याच्यातल्या एक सुरुवातीच्या 1-2-3 गुणांचा विचार आपण करून आलो. आकाश सर्वत्र व्यापून असतं, आकाशापर्यंतचा विचार आपण केलाय. आकाश सर्वत्र व्यापून असतं, पण व्यापून असलेलं आकाशामध्ये अनेक पद्धतीचे ढग येतात. कधी पांढऱ्या रंगाचा येतो, कधी काळ्या रंगाचा येतो, कधी जांभळ्या रंगाचा येतो, कधी निळ्या रंगाचा ढग येतो. हे ढग सगळे आकाशामध्ये एकत्रित येतात. पण एकत्रित जरी हे सगळे ढग आले, वेगवेगळ्या रंगाचे म्हणून जरी ते आकाशामध्ये आलेले असले, तरी या कोणत्याही रंगाबद्दल आकाशाला आत्मीयता नसते आणि याच्यातल्या कोणत्याही रंगाला ते आकाश स्वतःहून स्वीकारत नाही. लाल रंगाचा ढग आला म्हणून आकाश लाल होत नाही. निळ्या रंगाचा ढग आकाशातच असतो, पण आकाश निळं होत नाही. आकाशाचा निळेपणा हा आरोपित निळेपणा आहे. आकाश निळं असतं असं वेदांत मानत नाही. आकाशाला रंग नाही आहे. असा आहे त्या संबंधामध्ये अरूपम ही वस्तू नील रूपेण अवभासते असा सिद्धांत आहे त्याच्याकरता. ज्या वस्तूला कोणतंही रूप नसतं ती वस्तू निळ्या वर्णानं आपल्याला भासत असते, असा नियम आहे. तुम्ही कुठेही बघा, ज्या वस्तूला आपण समुद्राला रूप नाहीये, समुद्राला अथांगपण आहे, तो समुद्र आपल्याला निळ्या रंगानं भासणार, आकाश आपल्याला निळ्या वर्णानं भासणार. अरूपम ही वस्तू नीलरूपेण अवभासते असंच सूत्र आहे. आणि त्याच दृष्टीनं पंढरपुरीचा निळा हे बघावं लागतं. वास्तविक तो काळा आहे, पण त्याला ज्या अर्थ ज्ञानोबांनी निळा म्हटलेला आहे त्या अर्थी त्याचं नीलरूपेण अवभासते. ही अरूपम ही वस्तू म्हणजे ते परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगमच आहे, हे ज्ञानोबांनी तिथेही सूचित केलेलं आपल्याला दिसून येतं. या सगळ्यामध्ये आकाशामध्ये इतक्या वेगवेगळ्या रंगाचे ढग येतात, पण त्याच्यातला कोणताही रंग आकाश स्वतःला लावून घेत नाही. त्याच्याच अधिकरणावर ढग आहेत, त्याच्याच आश्रयाने ढग आहेत, त्याच आकाशामध्ये ढगांची गती आहे, त्याच आकाशामध्ये ढगांचा रंग जगाला दिसतो. परंतु इतके सगळे ढग वेगवेगळ्या रंगाचे असून सुद्धा आकाश मात्र त्याच्यातला कोणताही रंग स्वतःला लावून घेत नाही. तसं साधकाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा विविध विकल्प निर्माण होतात. या प्रपंचामध्ये विविध स्वभावाने त्याला जगाला सामोरं जावं लागतं. कधी क्रोधाची भावना असते, कधी कामाची भावना असते, कधी द्वेषाची भावना मनामध्ये येते जीव म्हणून,
कधी कुणाबद्दल आत्मीयता वाटू शकते, कधी कोणत्या पदार्थाबद्दल ममत्व वाटू शकतं. अशा विविध भावना जरी अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या असल्या तरी साधकाने याच्यातल्या कोणत्याही भावनेचा संबंध स्वतःशी जोडायचा नसतो आणि आत्मा निर्लिप्त असतो याचा विचार करून साधकाने जगायचं असतं. हा गुण मी आकाशापासून घेतला असं दत्तात्रयांनी यदूंना सांगितलं की याच्याकरता म्हणून मी आकाशापासून हा गुण घेतला की आकाश निर्लिप्त आहे. आकाश कधी कुणाच्या गुणाने, कधी कुणाच्या रंगाने आकाशाला फरक पडत नाही. अनेक गोष्टी आकाशामध्ये आपल्याला दिसतात, पण पक्षी आकाशामध्ये विहार करतात म्हणून आकाशाला कधी आपण त्यांचे आश्रयदाते आहोत याचा अहंकार निर्माण होत नाही. याच आकाशामध्ये अनेक गोष्टी, अनेक वेगवेगळ्या, आपण मगाशी म्हणालो तसं वेगवेगळ्या रंगाचे ढग दिसतात म्हणून आकाशाला आपण विविध रंगाचे आहोत याचा अहंकार निर्माण होत नाही. आकाश या सगळ्याकडे तटस्थतेनं पाहत म्हणून ते गगनवत असं त्यांना म्हटलं जातं. साधकांनी कसं असावं, गगनवत त्याचं आचरण असावं. गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत असं साधकाने राहिलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत संतांचं वर्णन आहे. ये पापम शमयन्ति संगतिभृताम ये दान शृंगारिणो येषाम चित्तम अतीव निर्मलतरम येषाम न भग्नम व्रतम ते सर्वान सुखयन्ति प्रतिदिनम ते साधवो दुर्लभा गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत. महात्मे कसे असतात याचं वर्णन करताना त्यांनी सांगितलं गंगावत, ते गंगेप्रमाणे असतात. गंगा काय करते, ये पापम शमयन्ति संगतिभृताम. गंगेच्या संगतीमध्ये गेल्यानंतर, गंगेमध्ये अवगाहन केल्यानंतर, गंगेचं स्नान केल्यानंतर गंगा आपलं पाप धुवून टाकते. तसे संत महात्मे गंगावत असतात, म्हणजे ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर पाप निघून जातं. संतांच्या संगतीमध्ये पाप फेडीत पापता पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे असं ज्ञानोबरांनी म्हटलं ना, त्याच अर्थाने हे विधान आहे. तसं संतांच्या जवळ गेल्यानंतरही ज्यांच्या दर्शने पाप ताप जाय भानुदास तया गीती गाय धन्य धन्य वैष्णव मंदिर जेथे नामघोष होय निरंतर. भानुदास महाराजांचा अभंग आहे. ज्यांच्या दर्शने पाप ताप जाय. साधूंचं महात्म्याचं दर्शन केवळ झालं, गंगेच्या दर्शनाने जशी पापनिवृत्ती आहे, गंगेच्या स्पर्शाने जशी पापनिवृत्ती आहे, तसं साधूंच्या दर्शनाने, साधूंच्या स्पर्शाने, साधूंच्या संगतीने पापनिवृत्ती होऊन जाते. गंगावत संत असतात. गंगावत गजगंडवत. गजगंड, गज म्हणजे हत्ती, गंड हत्तीचं गंडस्थळ. हत्तीच्या गंडस्थळातून वाहणारा मध हे हत्तीचं ऐश्वर्य मानलं जातं, वैभव मानलं जातं. ज्या हत्तीच्या गंडस्थळातून मध वाहतो आहे तो हत्ती चांगला मानला जातो, ते त्याचं ऐश्वर्य मानलं जातं. त्या मधाला, वाहणाऱ्या मधाला संस्कृतामध्ये संज्ञा आहे दान. त्याला दान असं म्हणतात संस्कृतामध्ये. जो मध हत्तीच्या गंडस्थळातून वाहतो त्याला दान अशी संज्ञा आहे. गजगंडवत संत असतात. ये दान शृंगारिणो. दान हाच ज्यांचा शृंगार आहे असे संत आहेत. दान शब्दावर श्लेष आहे. दान शब्दावर श्लेष. या श्लेषातून सांगितलं की अखंड दुसऱ्याला देत राहणं हे दातृत्व हाच ज्यांचा शृंगार आहे ते गजगंडवत संत आहेत. गगनवत आपला मुद्दा इथे आहे. गंगावत गजगंडवत गगनवत. गगनवत काय आहे ते ये दान शृंगार येशाम चित्तम अतीव निर्मलतरम गगनवत. या प्रत्येक चरणाचा एक एक भाग या खालच्या एक एक संज्ञेला लागू पडतो, विशेषणाला लागू पडतो. काय येशाम चित्तम अतीव निर्मलतरम गगनवत. ज्यांचं चित्त अतीव निर्मल आहे, अत्यंत निर्मल चित्ताला गगनाची उपमा दिली जाते. माणसाचं मन कसं आहे, व्यापकत्वाकरता सुद्धा गगनाची उपमा आहे आणि निर्मलतेकरता सुद्धा गगनाची उपमा आहे. माणसाचं मन कसं असावं, समुद्रासारखं विशाल असावं, आकाशासारखं विशाल असावं असं जसं म्हटलं जातं तसं ते आकाशाप्रमाणे निर्मल असावं अशी अपेक्षा. कारण काल परवा आपण हे बोलून आलो
की चित्ताची निर्मलता ही परमार्थाची पहिली पायरी आहे. आपण कोणत्या मार्गाने जातो हा प्रश्न गौण आहे, परंतु कुठल्याही मार्गाने गेलो तरी चित्ताची निर्मलता अपरिहार्य आहे. ज्याच्या चित्तामध्ये विकल्प आहेत, ज्याच्या चित्तामध्ये विकार आहेत, तो परमार्थाला प्रवृत्त होईल, होऊ नये असं नाही. अपिचेत सुदुराचार आहे ना आपल्याकडे, त्यामुळे दुराचारी असला तरी त्यांनी परमार्थ करावा, करू नये असं नाही. पण दुराचार्याचा परमार्थ सिद्धीला जाताना पहिला परिणाम त्याच्यावर होतो तो म्हणजे त्याच्या चित्तामध्ये होणारं परिवर्तन. आणि याच दृष्टीनं सगळ्या पसायदानाची मागणी करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी पहिली मागणी हे केली की जे खळांची व्यंकटी सांडो, हा वाकडेपणा गेला पाहिजे, हे खलत्व गेलं पाहिजे, मनाची कुटिलता गेली पाहिजे, आणि मग सत्कर्मी रती वाढो, मग जो जे वांछिल तो ते लाहो वगैरे वगैरे पुढच्या मागण्या ज्या काही असतील त्या असोत. पण पहिली मागणी ज्ञानेश्वर महाराजांना ही करावी लागली. कारण कोणी कसा जरी असला, दुराचारी जरी असला, तरी तो परमार्थात प्रवृत्त झाल्यानंतर त्याच्यावर होणारा परमार्थाचा पहिला परिणाम असतो तो म्हणजे त्याच्या चित्तामध्ये होणारं परिवर्तन. विकृतापासून चांगल्यापर्यंत, सज्जनतेपर्यंत असा तो सगळा प्रवास होण्याकरता पहिल्यांदा अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. ते कशासारखं शुद्ध असलं पाहिजे? आकाशासारखं शुद्ध असलं पाहिजे. काय होतं, आकाशाला शुद्धता देण्याच्या मागे कारण आहे, येशाम चित्तम अतीव निर्मलतरम असा शब्द वापरला. त्यांचं चित्त अतीव निर्मल असतं. कशाप्रमाणे? गगनवत, हे त्याला उत्तर दिलं. आकाशाप्रमाणे त्यांचं चित्त अत्यंत निर्मल आहे. ज्ञानेश्वर महाराज आदी सकल संतांचं चरित्र जर आपण बघितलं तर त्यांच्या चरित्रामध्ये समाजाकडून त्यांना त्रास झाला नाही का? झाला. विशिष्ट विचाराकडून त्रास झाला, विशिष्ट व्यक्तीकडून त्रास झाला, विशिष्ट कारणाने त्रास झाला, विशिष्ट जन्माने त्रास झाला, झालाच की. ज्ञानेश्वर महाराजांना झाला, नामदेवरायांना झाला, चोखोबारायांना झाला. चोखोबारायांना तर मंदिराची पायरी चढू दिली नाही हो. जात आडवी आली असेल त्या काळातलं जे काही असेल, मानमान्यता असतील, समाज मान्यता असतील, त्यानुसार घटना घडल्या असतील. आपल्याला त्याची चिकित्सा करणं हे आपलं कर्तव्य नाही आहे आणि तो आपला अधिकारही नाही आहे. त्या काळात मध्ये समाजाच्या ज्या मान्यता होत्या त्या असोत, पण चोखोबारायांना मंदिराची पायरी, देवाचं दर्शन तर सोडून द्या, मंदिराची पायरी सुद्धा चढू दिली नाही. चोखोबारायांनी राग धरला नाही मनामध्ये. मला निर्मल मनाचा विचार सांगायचा आहे तो इथे आहे. त्यांनी राग नाही धरला मनामध्ये. तुम्ही मला पायरी चढू देत नाही, मग मी असं करीन, मी तसं करीन, मी हे करीन, मी प्राण, असं काही केलं नाही. चोखोबाराय म्हणाले ठीक आहे, मी मंदिरात जाऊ शकत नाही ना, जाऊ नका, माझा अधिकार नाही वाटतो ना तुम्हाला, मी बाहेर राहीन. पण चोखोबारायांनी त्याच्यात निर्मलता ही दाखवली. आणि चोखोबारायांचा विचार असा होता की चोखोबारायांनी ज्यांनी त्यांना मंदिरात जाऊ दिलं नाही त्यांच्याबद्दल चोखोबारायांच्या अंतःकरणात यत्किंचितही द्वेष निर्माण झाला नाही. चोखोबाराय म्हणाले ठीक आहे, मी मंदिरात जाऊन त्याचं दर्शन घेऊ शकत नाही ना, ठीक आहे, मी बाहेर बसतो. मी मंदिरात जाऊ शकत नाही पण तो बाहेर येऊ शकतो ना, मी त्याला बाहेर आणेन, मी मंदिरातून त्याला बाहेर आणेन. आणि मग परमात्म्याला त्यांच्याकरता म्हणून वीट सोडून बाहेर यावं लागलं. हा चोखोबारायांचा अधिकार आहे. कशामुळे? निर्मल चित्त आहे, कुणाबद्दल विकार नाही अंतःकरणामध्ये. सगळ्याच संतांचं, ज्ञानेश्वर महाराजांना जेवढा त्रास झाला, एवढ्या सगळ्या त्रासाचा विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाच्या सुरुवातीला मागायला पाहिजे होतं की ज्यांनी मला त्रास दिला त्यांची घरं जळून जाऊ देत. पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याही काळामध्ये त्यांना असं सांगितलं की किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तीही लोके. हे काय आहे? निर्मल मनाचं लक्षण आहे. आपल्या जीवनामध्ये घडून गेलेल्या घटनांची मीमांसा ज्या वेळेला आपण आपल्या अंतःकरणात करत राहतो ना, हे एक मानसशास्त्र विचित्र. आपल्या जीवनामध्ये घडून गेलेल्या घटनांची मीमांसा आणि चिकित्सा अनेक कालापर्यंत आपल्या चित्तामध्ये चालू असते. एखादा मनुष्य आपल्याला रागवून गेला, काहीतरी एखादी शिवी देऊन गेला, गाढव म्हणून गेला, आपल्या चित्तामध्ये तो एकदा म्हणून जातो, पण त्याने मला गाढव म्हटलं याचा विचार आपण 2-2.5 वर्ष करत राहतो. त्यावेळेला तुम्ही मला गाढव म्हणालात, माझा काही दोष नसताना गाढव, म्हणजे तो एकदा म्हणून मोकळा होतो, आपण वारंवार म्हणून घेतो, ही अडचण होते. आणि मग त्याची मीमांसा करताना, त्याची चिकित्सा करत असताना
माणसाचा हा स्वभाव असतो की आपल्यावर कोणत्याही वाईट गोष्टीचा श्रेय तो स्वतःकडे घेत नाही, परंतु चांगल्या गोष्टीचं श्रेय घेण्याकरता तो नेहमी एक पाऊल पुढे असतो. आपल्याकडून घडलेल्या दोषांची जबाबदारी तो स्वीकारत नाही, पण आपल्याला मिळालेल्या मानमान्यतेची जबाबदारी मात्र हट्टाने तो स्वतःकडे घेत असतो. आणि असं करत असताना आपल्यातल्या उणिवांची जाणीव करून न घेता त्याने आपल्याला गाढव म्हटलेलं आहे, याचा अर्थ त्याचा तो स्वभावच असला पाहिजे. या माणसाला पुन्हा भेटायचं नाही, हा माणूस तशाच स्वभावाचा आहे, हा मी जर गाढव असेल तर हा 100 गाढव असेल, याला मला गाढव म्हणण्याचा अधिकार कोणी दिला, हा स्वतःला कोण समजतो, इथपर्यंत सगळा विचार आपल्या अंतःकरणामध्ये येतो. आणि या विकारांच्या उत्पत्तीमुळे अंतःकरणाला मलिनता प्राप्त होते. ही मलिनता एकदा प्राप्त झाली की या मलिनतेचा परिणाम असा होतो की मानवी जीवन हे मानवाकडून संतत्वाकडे जाणारा जो मानवी जीवनाचा प्रवास शास्त्राला आणि संतांना अभिप्रेत आहे, तो प्रवास नेमका मार्ग चुकतो आणि मानवाकडून मानवेतर प्राण्याकडे आपलं जीवन सुरू राहतं. मग ते सुरू राहतं. मग एखादा कारण नसताना आपण माणसाचा द्वेष करायला लागतो. झाला असेल, प्रसंग घडला असेल, तो गाढव म्हणाला असेल, पण सोडून देणं हा विषय आपल्याकडे नसतो, ज्याचा परिणाम अंतःकरणातल्या विकल्पांच्या निर्मितीमध्ये होतो. आणि परिणामतः विकल्पयुक्त अंतःकरण आपल्या परमार्थाचा प्रतिबंध ठरत जात. याच्याकरता म्हणून गगनवत असं आपलं आचरण असलं पाहिजे. संत गगनवत आचरण करतात. त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या मनामध्ये कोणत्याही येशाम चित्तम अतीव निर्मलतरम येशाम न भग्नम व्रतम, याच्याकरता त्यांनी उदाहरण दिलं. ज्यांनी स्वीकारलेलं व्रत, आता हे आलं तेवढं म्हणून पूर्ण करतो, माझा विषय संपलाय त्या श्लोकातला, गगनवत एवढंच होतं. पण येशाम चित्तम अतीव निर्मलतरम येशाम न भग्नम व्रतम, भग्नम त्यांनी हातात घेतलेलं व्रत ते कधी अर्धवट सोडत नाही. कशा पद्धतीनं? गांगेयवत, गांगेय म्हणजे भीष्माचार्य, गांगेय भीष्माचार्य. भीष्माचार्य जसं केलेली प्रतिज्ञा पूर्णतेला नेल्याशिवाय कधी राहिले नाहीत, त्या पद्धतीनं येशाम न भग्नम व्रतम ते सर्वान सुखयंते प्रतिदिनम. कुणाप्रमाणे? गेयवत, गायक जसा आपल्या गाण्याने प्रतिदिनी सर्वांना संतुष्ट करत राहतो, तसे संत महात्मे गायकाप्रमाणे सगळ्यांना नित्य संतुष्ट करत असतात. ते साधवो दुर्लभा, असे साधू या जगतामध्ये अत्यंत दुर्लभ आहेत, असा त्या श्लोकाचा एकूण भाव आहे. गगनवत हा शब्द त्याच्यामध्ये आल्यामुळे मला तो विचार करावा लागला. त्यांनी असं सांगितलं की संत महात्मे किंवा काय, तो आकाश, आपल्याला विचार करायचा आकाशाचा, संतांचा विचार सोडून द्या. आकाशामध्ये ज्या पद्धतीनं कोणताही विकल्प नसतो, आकाश कोणताही दुर्गुण अथवा सद्गुण कुणाकडून लावून घेत नाही, त्या पद्धतीनं साधकांनी सुद्धा तशाच चित्तानं राहिलं पाहिजे. ज्यांचं चित्त अतीव निर्मल असतं, अशांना आदर्श मानून आपलं चित्त शुद्ध करून घेतलं पाहिजे. आणि कोणताही विकार जरी अंतःकरणामध्ये निर्माण झाला तरी अंतःकरणाला त्याचा लेप लागता कामा नये, हे मी आकाशाकडून शिकलो, असं भगवान दत्तात्रयाने येदूला सांगितलं. आकाशाप्रमाणे शिकलो. आता आकाशाप्रमाणे शिकलो हे आकाशाचं झालं. आकाशाकडून काय काय शिकलो? व्यापकता आकाशाकडून शिकायचे. ज्ञानेश्वर महाराजांचं अंतःकरण व्यापक आहे, तुकाराम महाराजांचं अंतःकरण व्यापक राहिलेलं आहे. तुम्ही कोणत्याही संतांचं चरित्र आपण बघा, तसं व्यापकत्वाचा विचार साधकाने नियमित केला पाहिजे. या सगळ्या गुणांची संगती ही आत्मज्ञानाकडे लावायची हे आपण पहिल्या दिवसापासून बोलतो. गुण कुठूनही घेतले तरी सुद्धा त्या गुणांचा संबंध आत्मज्ञानाशीच जोडला पाहिजे, मोक्षाशीच जोडला पाहिजे, जीवनाच्या धन्यतेशीच जोडला पाहिजे. याच्याकरता आकाशाकडून मी काय शिकलो याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. आता पृथ्वीकडून अमुक शिकलो, वायूकडून अमुक शिकलो, आकाशाकडून अमुक शिकलो. हे आकाशाचं काय? हे जे गुण भागवतांनी सांगितलेत त्या गुणांपेक्षा अधिकही गुण आपल्याला साधकांनी घेता येतील अशा पद्धतीचे त्या त्या वस्तूच्या ठिकाणी दिसून येतात. त्याचाही थोडासा अधिक विचार मी करतो. आकाशाचा विचार करत असताना त्याच्या व्यापकत्वाचा निर्देश भागवतांनी केला नाही, पण भागवतांनी त्याच्या निर्मलत्वाचा विचार केला. आणि निर्मलत्वाचा विचार करत असताना शुद्ध निर्मलत्व हे तिथंच संभवतं जिथं व्यापकत्व येतं. व्यापकत्व येतं. एखादी नदी वाहते, काय असतं
वेदांताचा नियम असा आहे, एक परिच्छिन्नामध्ये नेहमी विकार निर्माण होतात, व्यापकामध्ये कधी विकार निर्माण होत नाही. एखादी नदी आहे, त्या नदीमध्ये कुठला तरी एखादा ओहळ येऊन मिळाला, कोणीतरी काय कारखान्याची मळी आणून त्याच्यामध्ये सोडून देतं, आणखीन काहीतरी होतं, त्याच्याने ती नदी दूषित होते की नाही? तर होते. एखादा घाणेरडा ओहळ त्याच्यामध्ये येऊन मिळतो, एखादा नाला त्याच्यामध्ये येऊन मिळतो, कुठल्या तरी कारखान्याची मळी त्याच्यामध्ये येऊन मिळते, लोक ते पाणी घाण करतात, अमुक करतात, तमुक करतात, हे सगळं मान्य आहे. त्याच्याने नदी म्हणा, एखादा तलाव म्हणा, दूषित होतो की नाही? होतो. पण हेच सगळं समुद्राच्या बाबतीमध्ये विचारात घेतलं तर समुद्राला कोणता घाणेरडा ओहळ येऊन मिळू दे, एखादा नाला येऊन मिळू दे, समुद्रामध्ये तो समुद्र त्याच्याने घाण झाला का? होत नाही. का होत नाही? त्याचं कारण समुद्राच्या ठिकाणी व्यापकत्व आहे. नदी दोन तटामधून वाहते म्हणून परिच्छिन्न आहे, आणि परिच्छिन्न आहे म्हणून तिच्या ठिकाणी विकार निर्माण होतो. पण जे व्यापक आहे त्या व्यापकाच्या ठिकाणी कधी विकार निर्माण होत नाही. याला एक चांगलं उदाहरण दिलं जातं. आपल्याकडे जर पाहुणे येणार असतील, आपण काहीतरी त्यांच्याकरता जेवायला येणार आहेत म्हणून काहीतरी एखादं करायचं, गोड पदार्थ करायचा, श्रीखंड करायचं ठरलं. बायकोनी नवऱ्याला सांगितलं, अहो पाहुणे येणार आहेत, एक 15-20 लिटर दूध आणा, विरजण लावते, दही करते, श्रीखंड करते. आता 20 लिटर दुधाला विरजण लावता येतं की नाही? येतं. बर, पाहुणे वाढले, 200 लिटर दुधाला विरजण लावायचं ठरलं, लावता येतं की नाही? लावता येतं. 2000 लिटर दुधाला विरजण लावता येतं की नाही? लावता येतं. 2 लाख लिटर दुधाला विरजण लावता येतं की नाही? लावता येतं. या सगळ्याला विरजण लावता येतं. आपण डेअरीमध्ये आता बघतो, लाखो लिटर दुधाला विरजण लावतात. 2 कोटी लिटर दुधाला विरजण लावता येईल की नाही? लावता येईल. मग एवढा सगळ्यांना विरजण लावा, या 2 कोटी लिटर दुधाला विरजण लावायच्या ऐवजी क्षीरसागरालाच विरजण लावता येईल का? लावता येणार नाही. का? कारण 2 कोटी ही संख्या म्हणली तरी ती परिच्छिन्नच आहे, पण क्षीरसागराला विरजण लावता येणार नाही, कारण व्यापकत्वात कधीही विकार निर्माण होत नाहीत. विकार निर्माण होतात ते परिच्छिन्नात निर्माण होतात, व्यापकत्वात निर्माण होत नाहीत. म्हणून जेवढी व्यापकता जास्त तेवढं विकाररहित जीवन, जेवढा व्यापक विचार आपण करू तेवढं विकाररहित जीवन असेल. येणाऱ्या प्रत्येक माणसाचं म्हणणं जर ज्ञानेश्वर महाराजांनी मनाला लावून घेतलं असतं तर आज ज्ञानेश्वरी निर्माण झाली नसती जगाच्या कल्याणाकरता. येणारा प्रत्येक माणूस काहीतरी बोलून जाणारच आहे. आमच्या व्यापक अंतःकरणामध्ये असले गावामागचे ओघळ येतच असतात. प्रत्येक माणूस येतो, आपल्याला दोष दाखवून जातो. प्रत्येक माणूस येतो, आपल्याला आपला गुण सांगून जातो. प्रत्येक माणूस आपली चूक दाखवून जातो. प्रत्येक माणूस जाता जाता काहीतरी टोमणा मारून जातो, आपल्या मनाला लागेल असं बोलून जातो. पण हे सगळे नाले जरी येत असले तरी आपलं मन समुद्रासारखं असलं की याच्याने त्याच्यात विकार निर्माण होत नाही. आपलं मनच जर आपण परिच्छिन्न ठेवू तर मग मात्र आपली नदी सुद्धा शेवटी कुठे ना कुठेतरी कलुषित होईल, ज्याचा परिणाम आपल्याला परमात्मा प्राप्तीत करून घेता येणार नाही. याच्याकरता आपल्या चित्ताला व्यापक ठेवलं पाहिजे. आपल्याला नेहमी सांगितला जाणारा हा विचार आहे, जो अनेक वेळेला अनेक ठिकाणी सांगण्यात आला. महाभारतातही हा विचार बोलून दाखवण्यात आला, योग वासिष्ठातही ही संगती लावून दिली गेली. आपल्याला असं सांगण्यात आलं की ज्यांचं चित्त लघु आहे तेच लोक माझं तुझं असं करून संकुचितपणा धारण करतात. माझं तुझं कोण करतं? हे माझं आहे, हे अयम निजहा परो वेत्ती गणना लघुचेतसाम उदारचरितानांतो वसुधैव कुटुंबकम. हे वसुधैव कुटुंबकम हे आपण ऐकून आहोत, पण वसुधैव कुटुंबकम, वसुधा एव कुटुंबकम, वसुधा सगळी पृथ्वी हेच आमचं कुटुंब आहे, पृथ्वी हेच आमचं घर आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी हीच भाषा बोलून दाखवली. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. आपण चराचर होणं म्हणजे व्यापक होणं, आणि एकदा आपण चराचर झाला की विश्वचे माझे घर हे म्हणण्यात अडचण निर्माण होत नाही. पण अयम निजहा अयम परहा हे कोण म्हणतं? हे कोण जाणतं? कोण? अयम निजहा परोवेती गणना लघुचेतसाम. जे लघु चित्ताचे, लहान चित्त ज्यांचं आहे ते असं जाणतात की हे माझं आहे, अयम निजहा हे माझं आहे आणि हे दुसऱ्याचं आहे,
हे तुमचं घर, हे माझं घर, हा तुमचा पैसा, हा माझा पैसा, हे तुमचं, हे माझं, हे तू मी असं कोण करतं? गणना लघुचेतसाम, ज्याचं चित्त परिच्छिन्न आहे तो असे प्रकार करतो. पर उदार चरितानांतू वसुधैव कुटुंबकम, पण ज्याचं चित्त व्यापक आहे त्याला माझं तुझं असा भेद करायचं कारण राहत नाही. तो सगळ्या पृथ्वीलाच आपलं घर समजतो. याच्यामध्ये मला सिद्ध काय करायचंय, बोलायचंय काय याच्यामधून? व्यापकत्व आणि निर्विकारिता या दोन्ही गोष्टी एकत्रित राहतात एवढंच मला सांगायचंय. भागवताने जरी आकाशाप्रमाणे निर्विकारी असावं असा विचार बोलून दाखवलेला असला, व्यापकत्वाचा विचार जरी बोलून दाखवलेला नसला तरी व्यापकत्वाच्या विचाराशिवाय निर्विकारितेचा विचार आम्हाला करता येणार नाही. आकाशाप्रमाणे अंतःकरण निर्विकारी असावं, पण कधी होईल? ते आकाशाप्रमाणे व्यापक केलं तर होईल. म्हणून भागवतांनी सांगितला नसला तरी व्यापकत्वाचा विचार इथं गृहीत धरावा लागतो. आपण टीका जर बघितल्या भागवतावरच्या तर आपल्याला हे सहजपणाने कळून येईल. आकाशाकडून मी हे घेतलं. काय घेतलं? आकाश कुठलाही रंग आपल्याला लावून घेत नाही, पण सगळ्याचा आधार होतो. तसा अंतःकरणामध्ये कोणताही विकार निर्माण झाला तरी अंतःकरणाला मलिन होऊ द्यायचं नसतं साधकाने. हा गुण मी आकाशाकडून घेतलेला आहे असं भगवान दत्तात्रयाने अवधूतांना सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मी जलाकडून काय शिकलो. प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकणं आहेच आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पहिल्यांदाच सांगितलं. त्याच्यात आता आपाकडून, जलाकडून मी काय शिकलो याचा विचार करत असताना त्यांनी असं सांगितलं की जलाचा स्वभाव असा असतं, तो जल शीतल आहे, जल मधुर आहे आणि जल पवित्र करणार आहे. स्नान केल्याशिवाय आपल्याकडे पावित्र्य मानलं जात नाही. मग ते बाहेरचं पावित्र्य का आतलं पावित्र्य हे प्रश्न नंतरचे, ते गौण आहेत आता माझ्या दृष्टीने. नाही निर्मळ जीवन, काय करेल साबण वगैरे वगैरे हे सगळे नंतरच आहे. पण सामान्य माणसाचा विचार केला तर आपल्या शरीराला आलेली मलिनता दूर करण्याकरता आपल्याकडे एकच उपाय आहे, तो म्हणजे स्नान करणे. जलाने काय केलं? आपली मलिनता दूर केली. जल काय करतं? मलिनता दूर करतं, म्हणजेच पावित्र्य आपल्याला प्रदान करतं. स्नानाने पावित्र्य येतं. आणि जरी स्नानाचे अनेक प्रकार असले, आता आपण श्रावणीच्या वेळेला किती स्नान करतो? वेगवेगळी स्नानं आहेतच की श्रावणीला आपल्याकडे. मृत्तिका स्नान आहे, अमुक स्नान आहे, तमुक स्नान आहे, सगळी स्नानं आपण करतो. रोज संध्येमध्ये आपण 2दा स्नान करतोच आहे की अपोष्टामयो भुवा, काय आहे एका अर्थाने ते स्नानच आहे. मार्जन करणं म्हणजे काय आहे? 2 मार्जन आपण करतोच की. याच्यामध्ये काय? स्नान. पाणी अंगावर उडून घ्या. अगदी नदीला जाता नाही आलं तरी माणूस म्हणतो अहो नाही, आम्ही अयोग्य वेळेला तिथं पोचलो, संध्याकाळी पोचलो वाडीमध्ये, मग काय करा? काही नाही, खाली उतरा, मार्जन करा, वंदन करा कृष्णेला, एवढं तरी आपल्याला करता येतच. मग मार्जन करा म्हणजे पाणी अंगावर उडवून घ्या. हे मार्जन कशाकरता सांगितलं? पवित्र होण्याकरताच सांगितलं ना. मार्जनाचा हेतू काय? पावित्र्य. आपल्याला नाही, आपण रात्रीच्या वेळेला इथं आलो, अगदी मंदिर बंद होता होता इथं आलो, कसं तरी दर्शन होणार आहे, मग आपण पटकन खाली उतरतो, पाय धुतो, मार्जन करून घेतो. म्हणजे काय करतो? कृष्णेचा थेंब जरी अंगावर पडला तरी आपण पवित्र झालो. गंगेचा थेंब जरी आपल्या अंगावर पडला तरी पवित्र झालो असं आपण समजतो. पाण्याचं हे काम आहे की पाणी आपल्याला पवित्र करतं. बर, पाण्याचा दुसरा गुण असा आहे की पाणी शीतल आहे, थंड आहे. त्याला आपण कालही बोलून आलो, पाण्याला आपण तापवून बाजूला ठेवलं की ते पाणी स्वतःच्या स्वभावानुसार हळूहळू हळू थंड होत जातं. कारण थंड होणं हाच त्याचा धर्म आहे, हाच त्याचा स्वभाव आहे. आपण एकदा त्याला तापवलं म्हणून 4-5 दिवस ते सलग तापलेलंच राहील असं होणार नाही. भले काही जरी असलं तरी ते हळूहळू हळू आपल्या स्वभावाकडे येणार. शीतलता हा पाण्याचा स्वभाव आहे. आणि तिसरं महत्वाचं, पाण्याने काय होतं? माधुर्य हा पाण्याचा गुण आहे. कारण पाणी रस आहे, पाणी द्रवरूप आहे, द्रवरूपतेचा माधुर्याचा संबंध आहे. याच्याकरता पाणी मधुर आहे. मधुर आहे या शब्दामध्ये अनेक गोष्टी आपल्याला अंतर्भूत करता येतात. त्याच्याने आपले तहान शमते, त्याच्याने अमुक होतं, त्याच्याने तमुक होतं, जीवन राहतं वगैरे वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टीचा विचार जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्यावियोगे तुकाराम महाराजांनी म्हटलंय. त्या दृष्टीने जीव जिती जीवना संगे हे होणारच आहे. त्यामुळे पाणी मधुर आहे, पाणी स्वच्छ आहे
आपण पाण्यामध्ये किती गढूळपणा असला तरी ते पाणी भांड्यामध्ये घेऊन आपण बाजूला ठेवलं तर आपोआप ते पाणी सगळ्या गढूळपणाला खाली नेतं आणि स्वतः मात्र स्वच्छ म्हणून वर राहतं. त्याच्यामध्ये तुरटी फिरवणं न फिरवणं हा नंतरचा प्रश्न आहे. निवळीचं बी आपण टाकतो बऱ्याच वेळेला, तुरटी फिरवतो त्याच्यावर, मग तो गाळ सगळा खाली बसतो. आपण नाही तुरटी फिरवली तरी सुद्धा गाळाला वर येऊ न देणं हाच पाण्याचा स्वभाव आहे. पाणी सगळा गाळ खाली करतं आणि आपण मात्र लोकांना उपयुक्त ठरावं याच्याकरता स्वच्छ म्हणून वर राहतं. कारण पाणी पिताना आपण जर नदीमध्ये उतरलो, तळ्यामध्ये उतरलो, तर पाणी पिताना आपण खालून पाणी नाही काढत, आपण वरचं पाणी घेतो. का? पाणी आपला सगळा गाळ खाली ठेवतं आणि लोककल्याणार्थ स्वतः वर मात्र नितळ राहतं. हा पाण्याचा स्वभाव आहे. पाणी स्वच्छ आहे, पाणी मधुर आहे, पाणी पवित्र करणारं आहे. या सगळ्या गुणांचा विचार पाण्याच्या संबंधानं करून भगवान दत्तात्रय असं सांगतात की पाण्याकडून मी हे घेतलेलं आहे. साधकाने कसं असावं? साधकाने पवित्र असावं, साधकाने स्वच्छ असावं, साधकाने आपल्या जीवनामध्ये घडलेल्या घटनांचं पुन्हा पुन्हा चिंतन करून पाणी गढूळ करू नये, तो गाळ वारंवार वर काढू नये. घडतात घटना, मगाशीच आपण बोललो, हे सोडून देता आलं पाहिजे. जाऊ दे, होईल. अनेक गोष्टींवर काळ हे औषध असतं. घडलेल्या घटनांवर, अनेक घटनांना काळ हे औषध असतं. घटना दुःखकारक असतात, पण काळाची गती अशी विचित्र आहे की काळ आपल्याला सगळंच लक्षात ठेवू देत नाही. कालांतराने ते सगळा गाळ हळूहळू खाली बसत असतो आणि त्याच्याकरता जेवढं त्या प्रतिकूल घटनांकडे आपल्याला दुर्लक्ष करता येईल तेवढा तो गाळ लवकर खाली बसतो. आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला लागलो. गढूळ पाणी आहे, आपण पाण्याला शांत राहू दिलं तर तो गाळ सगळा पाणी खाली नेतं. माणसाने जर 5-5 मिनिटांनी विचार केला, बघू बरं अजून कसं गाळ खाली गेला नाही, म्हणून जर वारंवार ढवळायला लागला तर ते गाळ कायम गडबड राहणार. तसं आमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटनांना आम्ही वारंवार ढवळायला लागलो तर ते गढूळच राहणार ना. त्याला शांत होऊ देत ना, त्याला बसू देत, त्याला वेळ लागेल, लागू देत. काळ हे त्याच्यावरचं औषध आहे. तीर्थाच्या दर्शनाला जाणे, भागवतांनी याचा विचार केलाय. पण पाण्याचा अजून एक गुण भागवतात नसलेला पण अपेक्षित असलेला अजून एक सांगतो. तसं साधकाने पवित्र असलं पाहिजे, साधकाने आपला सगळा गाळ खाली बसू दिला पाहिजे, साधकानं मधुर असलं पाहिजे. बोलण्यामध्ये साधकाच्या माधुर्य पाहिजे. माधुर्य नसेल, होतं काय साधकाच्या जीवनामध्ये काय, मी अवांतर बोलत असेल, माझ्या बोलण्याचं धारिष्ट्यही असेल कदाचित, हे थोडं धाडसानच बोलतो, परंतु होतं काय की हिडीस फिडीस करणे याला वैराग्य समजणं ही एक फॅशन झाली. बोलताना हिडीस फिडीस करून बोलणं म्हणजे वैराग्य नसतं. वैराग्य माधुर्यातूनही प्रकट होऊ शकतं ना. एखाद्याला विचारलं, अहो तुम्हाला काही, मला नको, कोणाची काही गरज नाही, याला वैराग्य म्हणत नाही. हे वैराग्याचं प्रदर्शन झालं. वैराग्य म्हणून साधकाने मधुर असलं पाहिजे. कायम कपाळावर आठ्या, कायम चिडलेला भाव, कायम सगळ्याचा त्याग करतो, मला कशाची कोणाचीच गरज नाही, अशा जगण्याला पारमार्थिक जीवन म्हटलं गेलं नाही. वैराग्य अशा पद्धतीनं प्रकट होत नाही. नको असलेल्या पदार्थाचा त्याग हा नेहमी पदार्थाच्या निषेधातूनच करावा लागतो असं नसतं. पदार्थापासून आपलं चित्त बाजूला करण्यातूनही त्या पदार्थाचं वैराग्य सिद्ध होत असतं. माझी भाषा थोडीशी आपल्याला कठीण वाटत असली तरी लक्षात घ्या, पदार्थाच्या निषेधातून वैराग्य सिद्ध होईलच याची शाश्वती नसते आणि त्याचा आग्रह पण नाही आहे. आपल्याला जो पदार्थ नको आहे त्याचा निषेध करण्यापेक्षा नको असलेल्या पदार्थापासून आपलं चित्त बाजूला करून घेणं हे सुद्धा वैराग्यच आहे. पण वैराग्याचं प्रदर्शन हे नेहमी निषेधातूनच केलं जावं असा लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण झालाय. नेहमी निषेधातूनच वैराग्य सिद्ध होतं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी कुणाचाच निषेध केला नाही, पण त्यांना जे नको होतं तिथून त्यांनी चित्त आपलं बाजूला काढून घेतलं. विषय हे आगवे सर्वथा मनवनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नाशतील. ज्ञानोबा तिसऱ्याच अध्यायामध्ये ज्ञानोबरायांची भाषा, सर्वथा मनवनी सांडावे, मनातून गेले पाहिजेत विषय. आणि माधुर्य हा एक गुण त्याकरता साधकाच्या दृष्टीने फार महत्वाचा असतो
की साधकाने पदार्थाचा निषेध करून वेळ वाया घालवू नये. कारण निषेधातून निर्माण झालेलं वैराग्य कदाचित अहंकाराच्या निर्मितीचं उपादान ठरू शकतं. मी अजून एक त्याच्या मागचा सिद्धांत सांगतो आपल्याला. अहंकाराच्या निर्मितीचं कारण सांगतो. एखादा मनुष्य जेव्हा निषेध करतो पदार्थाचा आणि त्याच्या निषेधातून आणि हिडीसपिडीस करण्यातून जर त्याचं वैराग्य सिद्ध होत असेल तर हे वैराग्य, अशा पद्धतीचा निषेध हा अहंकाराच्या निर्मितीचं कारण ठरू शकतो. पण माधुर्यातून ज्या वेळेला वैराग्य सिद्ध होतं त्यावेळेला तो अहंकाराचं कारण ठरत नाही. माधुर्यातून व्यक्त झालेलं वैराग्य हे नम्रतेला जन्म देणार असतं. मग नम्रता हवी का अहंकार हवा याचा विचार साधकाच्या भूमिकेतून केला तर आम्हाला नम्रतेची अपेक्षा आहे, अहंकाराची अपेक्षा साधकाच्या जीवनामध्ये नाही. म्हणून साधकाने मधुर भाषण करावं. साधकाची भाषा चांगली असावी. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाई, हे तुकाराम महाराजांचं वचन. कालच हा अभंग आपण पाहून आलोय. पण साधकाने मधुर बोलावं, शांत बोलावं, मंद स्वरामध्ये बोलावं. कसं? पाण्यासारखं. हा गुण मी पाण्याकडून घेतलेला आहे. पाणी जसं स्वभावतः मधुर असतं, पाणी जसं स्वभावतः शीतल असतं, तसं साधकाने सुद्धा शीतल असलं पाहिजे. जग जरी झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी. जग जरी वन्ही झालं. मुक्ताबाईंनी ज्ञानोबारांना उपदेश करताना टाटीच्या पहिल्याच अभंगामध्ये हा उपदेश केला. मान्य, लोक आपल्याला बोलतात, लोक आपल्याला आपली निंदा करतात, लोक आपला निषेध करतात, आपल्या मनाला लागेल असं बोलतात. मान्य आहे. जग जरी आपल्याला चटके देणारं असलं तरी आपण मात्र पाण्याच्या स्वभावाचं असलं पाहिजे. हे मुक्ताबाई बोलून दाखवतात ना. जग जरी झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी. संतांनी मात्र सुखानं पाणी व्हावं आणि पाण्यानं जे सुख दिलं जातं ते सुख जगाला द्यावं. भाजल्या. आता एखाद्या ठिकाणी आग लागली म्हणल्यानंतर ती विझवण्याकरता महत्वाचं साधन काय आहे? पाणी. याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही ना. पाणी. मग पाणी टाकल्यानंतर आग विझते. हा जर निसर्ग असेल तर जग जर आग होत असेल तर आपण पाणी झालं पाहिजे. पाण्याचा स्वभाव आहे शीतलता. उष्णतेला विरोध करणारा, याला प्रतिपक्ष भावना असं म्हणतात. ही जी भावना आहे ना, प्रतिपक्ष भावना म्हणतात याला. साधक जगद्गुरु शंकराचार्यांनी गीता भाष्याच्या 2ऱ्या अध्यायाच्या उपोद्घातामध्ये या प्रतिपक्ष भावनेचा विचार केलाय. काय होतं, आचार्यांचा भाव तिथला सांगून जातो जो साधकाकरता महत्वाचा म्हणून आपल्याला इथे विचारात घेता येऊ शकतो. ही प्रतिपक्ष भावना काय आहे? एखादा दुर्गुण आपल्या अंतःकरणामध्ये आहे, असतो. जीव म्हणल्यानंतर ते होणार. त्या दुर्गुणाची आपल्याला जाणीव झाल्यानंतर आपल्याला तो दुर्गुण काढून टाकायचा आहे. उदाहरणार्थ, क्रोध आपल्या अंतःकरणामध्ये आहे. क्रोध चांगला नाही. परमार्थाच्या दृष्टीने तो शत्रू आहे. क्रोधो ही शत्रू प्रथमो नराणाम देहस्थितो देहविनाशनाय यथास्थितो काष्ठगतो ही वन्नी स एव वन्नीर दहते शरीरम. क्रोध शत्रू आहे. तो आपल्या अंतःकरणात आहे. आपल्याला क्रोध काढून टाकायचा आहे. मग क्रोध दूर करण्याकरता किती प्रयत्न करावे लागतात आणि कोणकोणत्या मार्गाने प्रयत्न करावे लागतात? अनेक मार्ग त्याचे सांगितले जातील. असं करा म्हणजे क्रोध जाईल, तसं करा म्हणजे क्रोध जाईल, अमुक करा, मग त्याच्याकरता थोडी प्रतीक्षा करा, 100 आकडे मोजा, हे करा ते करा, सगळं सांगितलं जाईल ना. आचार्य म्हणतात हे सगळं करून आपला वेळ क्रोध शमनार्थ वाया घालवण्यापेक्षा सोपा मार्ग विचारात घ्या. काय करा? ज्या विकाराची निवृत्ती आपल्याला करायची असते त्या विकाराच्या विरोधात असणारा गुण प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा. आपोआप विकाराची निवृत्ती होते. क्रोधाच्या निवृत्ती करता वेळ वाया घालवण्यापेक्षा शांती नावाचा सद्गुण प्राप्त करून घेण्यात वेळ घालवा. म्हणजे आपल्याला अहंकारही निर्माण होणार नाही आणि क्रोधाची निवृत्तीही करता येईल. क्रोधाच्या निवृत्ती करता कराव्या लागणाऱ्या उपाययोजनेतून जरी आम्हाला क्रोध दूर करता आला तरी मी माझा क्रोध दूर करू शकलो याचा अहंकार निर्माण होण्याची शक्यता असते. पण त्यापेक्षा विरोधी गुणांची भावना करून घेऊन जर आपल्याला त्या विकाराची निवृत्ती करता आली तर विकार निवृत्ती आणि अहंकार राहित्य या दोन्ही गोष्टीचा लाभ आपल्याला होऊ शकेल. याला प्रतिपक्ष भावना असं म्हणतात. याला म्हणायचं प्रतिपक्ष भावना.
ज्याची निवृत्ती करायची आहे त्याच्या विरोधी गुणांचा विचार करा. दुर्गुणाच्या विरोधी गुण असतातच. जो दुर्गुण दूर करायचा आहे त्याच्या विरोधी सद्गुणाची भावना अंतःकरणामध्ये करणं, याला प्रतिपक्ष भावना म्हणतात. आणि अशी प्रतिपक्ष भावना साधकांनी केली पाहिजे. याच्याकरता पाण्याकडून मी हे शिकलो असं भगवान दत्तात्रय यदूला सांगतात. मी यांच्याकडून असं शिकलो की बाबा हे पाणी अत्यंत स्वच्छ आहे, हे पाणी अत्यंत मधुर आहे, हे पाणी पवित्र करणार आहे. साधकांनी सुद्धा आपलं अंतःकरण असं शुद्ध ठेवलं पाहिजे. साधकांनी सुद्धा आपलं अंतःकरण, पाण्याचा आणखीन एक स्वभाव आहे, ते भागवतात आलं नाही पण 2 गुण सांगून जातो अजून. पाण्याचा आणखीन एक स्वभाव आहे, पाणी नेहमी स्वरूपाच्या दिशेनं, पाणी नेहमी खालच्या दिशेनं धावत जातं. ज्ञानोबारांनी म्हटलंय, खालारा धावे पाणी, भ्रमर सुखाची घ्राणी, नाना सुटला सांजवणी वत्सु जैसा. ज्ञानोबारांचं विधान आहे. आपल्याकडे एकही उदाहरण असं नाही आहे की एखादी नदी दक्षिणेला उगम पावली आणि उत्तरेला जाऊन समुद्राला मिळाली, असं एकही उदाहरण आपल्याकडे नाहीये. आपल्याकडच्या सगळ्या नद्या उत्तरेत उगम पावतात आणि दक्षिणेकडे येऊन समुद्राला मिळतात, कारण दक्षिण दिशा खालची दिशा आहे. त्यामुळे खालच्या दिशेनं पाणी धावणं हा पाण्याचा स्वभाव आहे. उताराकडे पाणी नेहमी जातं. तुम्ही पाणी असं टाकलं तर पटकन कळतं उतार कोणत्या दिशेला आहे, कारण पाणी उताराकडेच जातं. आता हे खालच्या दिशेनं धावणं म्हणजे काय असतं? ही खालची दिशा कोणती दिशा आहे? तर ही दिशा आहे समुद्राची दिशा. खाली काय आहे? समुद्र आहे. पाण्याची धाव ही नेहमी समुद्राकडे असते. असं कधीच होत नाही की समुद्रातून पाणी निघालं आणि ते समोर नदीकडे धावत आलं, असं होणारच नाही. पाण्याची धाव नेहमी उताराकडे असणार, आणि उताराकडे असणार म्हणजे समुद्राकडे असणार.